साईडला टटोल्या कार्पेटच्या साह्याने पाहूया किती धावा मिळतात, किती धावाने खातं खोललं आणि खातं खोललं ते संघाच्या खात्यामध्ये 1 धावांची भर. खातं खोललं 1 धावाने. धाव संख्या होते आहे ते जयदीप आणि आदित्य. स्ट्राईकला होता तो जयदीप आणि नॉन स्ट्राईकला होता तो आदित्य. गोलंदाज मार्कवरती येतो राजदीप. राजदीपने खातं खोललं 1 धावाने. संघाच्या खात्यात भर पडते 1 धावांची आणि गोलंदाज मार्कवरती येतो. चला या लवकर एक्स्ट्रा खेळाडू पाठवा, बघूया. चल तू मी आया ऐसा गणती होत होता, परंतु एक छोटी धाव घेण्यात यश आलं. ते संदेशाने 2 चेंडू टाकले आणि 2 चेंडूवरती 2 धावा खर्च केल्यात. राजदीपने 1 धावाने खातं खोललं, आदित्यने खातं खोललं. परूया राजदीप, पाहूया किती धावाने खातं खोलतं. पुन्हा लेग साईडला टरलो चेंडू कार्पेटच्या किती धावा मिळतात ते पाहूया. आणि क्षेत्ररक्षण तैनात असल्यामुळे 1 धाव समाधान मागेल. धाव संख्येत वाढ होते आणि 1 धाव समाधान मानलं गेलं. ते धाव संख्येत वाढ होते 3 धावा. पुढचा चेंडू. ओ सुरेख असा चेंडू होता. खूप एसटीच्या जवळ जाणार चेंडू. एका निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते ते संदेशच्या रूपात आणि चांगलीशी गोलंदाजी करतो तो संदेश. आपल्या संघाकडून रानवडे संघाकडून. रानवडे हा नावाजलेला संघ आहे. खूपच या गावाचं नाव मी ऐकलं आहे की रानवडे संघ हा गाजलेला असा संघ आहे. पाहूया पुन्हा एकदा संदीप आणि ऑफ साईडला टटला चेंडू. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. आणि जातोय हा येतोय. एक जसा शिवरायांचा छावा तशाच मिळतील आदित्यला 4 धावा. खणखणीचा चौकार. चला आदित्यच्या बॅटमधून आपल्याला एक चौकार पाहायला मिळाला. बघूया षटकार पाहायला मिळतो का. तसंच त्याला थांबवण्यासाठी गोलंदाज मार्क होते येतो संदेश. रानवडे संघाकडून धाव संख्या होते ती 7 आणि कोण देतो कुणाला 7. आदित्य आणि राजदीप दोघं आहेत. हा 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 हा. बघा हा किती बाहेरून जाणारा चेंडू. पंचांचा इशारा. NSC क्लबचा नियम क्रमांक 22 आपल्याला लागू पडतोय आणि पंचांचं दोन्ही हात समांतर होत आहेत. वाईडचा इशारा येतोय आणि एक अवांतर धाव मिळते. धाव संख्येत होते 8 आणि कोण लावतो कुणाची वाट पाहूया. लेग साईडला लावलं पटवल्या चेंडू. किती धावा मिळत आहेत. 1 धाव. क्षेत्ररक्षण तैनात असल्यामुळे 1 धाव मिळेल. सुरेख असं क्षेत्ररक्षण रानवडी संघाचं आणि धाव संख्या होते आहे ती 9. काय केला काय झालं. हा नाही बॉल टाकला ना. चला हा दुसरा गोलंदाज येतोय तुषार. संदेशने आपल्या 6 चेंडू मध्ये धावा खर्च केल्यात त्या 9. बाबू चला तुषार याचा पहिला चेंडू पाहूया कुठल्या पद्धतीने हाताळतोय आणि हाताळलाय. समोर येतोय स्ट्रेट ड्राईव्ह आणि पाहायला मिळतोय स्ट्रेट ड्राईव्ह डायरेक्ट ट्रॉफीच्या होत्या. सकाळपासून ट्रॉफीपर्यंत कुठला चेंडू आला नव्हता आणि आला आहे तो खणखणीत षटकार पाहायला मिळतोय. टाळ्यांचा गजरात करा. एक खणखणीत लाजवाब षटकार. एक आपल्याला एक षटकार पाहायला मिळतो. फलंदाज आहे आदित्यच्या बॅट मधून पुन्हा एकदा तुषार याचा
गोलंदाज हा हा पुन्हा एकदा काय घडतंय काय बिघडतंय लाईनमॅन आणि जातोय अंपायरचे दोन्ही पंचांचे हात वरती होत आहेत पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय बिग 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 हँड बिग बॅट बिग हँड षटकार पुन्हा एकदा एक खणखणीत षटकार पाहायला मिळाला टाळ्यांचा गजराट करा काय तुम्हाला दिसतं का मॅच वरती कुणाचं लक्षच नाही मला वाटतं असं प्रेक्षणीय सामना टाळ्यांचा गजरात नाही होत आहेत खरं करत एक आपल्याला दोन षटकार पाहायला मिळाला पाहूया तिसरा षटकार पाहायला मिळतो का सुवर्ण पैशांची वारीस नाही होत आहेत कोण आहे तो संघ आहे तो रानवडे बलदेवाडी संघाचा फलंदाज आहे तो आदित्य ओ मला वाटतं कायसा चेंडूची त्याला गती नाही सापडली आणि हा जातो एसटीच्या बाहेरून जाणार चेंडू पंचांनी अवांतर धाव दिलाय होतोय ते वाईटच्या स्वरूपात धावसंख्येत वाढ होते धावसंख्या होती आहे ती 22 धावा आणि पुन्हा एकदा हो आणि जेलधनीला झाल झालंय एक मोठा मासा गळाला लागणार होता परंतु तो गमावलाय आणि त्याला जीवदान मिळतंय तर कुणाला तर आदित्यला आणि हा मोठाच मासा होता खरोखरच जर गळ टाकला असता ना तर हाताला लागलाच असता आणि हातात झेल भेटलाच असता आणि त्यावर त्याला जीवदान भेटतोय पुढचा चेंडू पाहूया पुढच्या चेंडूवर सफलता मिळाली आणि डेड चेंडू पंचांनी डेड चेंडू दिलाय डेड बॉल डेड चेंडू चला सहकार्य करा पुढच्या नेक्स्ट मॅचचा सागरदा आपल्याला सहकार्य करा पुढची ती मॅच काय घडतंय काय बिघडतंय काय करायचं आणि कुणाचा डोंगरवली संघाच्या कर्णधारांनी आम्हाला पहिल्यांमध्ये यायचा आहे डोंगरवली संघ डोंगरवली संघाचा कर्णधार ओनली फक्त कर्णधारांनी यायचा आहे डोंगरवली संघाचा आणि आमच्या इथे आता आलेले आहेत ते अंकुश दादा वाघरे यांचं आगमन झालेलं आहे आणि अमित दादा दुर्गवले जे आपल्याला दिवसभरात मी सांगतो ना ही मॅच ही पिच करेपर्यंत त्या आम्हाला सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद अमित दादा दुर्गवले आणि अंकुश वाघरे साहेब यांचं आम्ही खरोखरच आभार मानतो की 8 दिवस सतत मेहनत घेतली ते अमित दादा दुर्गवले आणि अंकुश वाघरे चला जाऊया आपण मैदानाकडे चला लवकरात लवकर पुढचा हा गोलंदाज पंच सामना लवकर लवकर 30 मिनिटात आपल्याला संपवायचा आहे तर आपल्याला मेहनत खूप घ्यावी लागेल पंच लवकर लवकर सामना चालू करा चला धाव संख्या झाली आहे ती 23 सुमित चिबडे कुठेही असतील त्यांनी पहिल्यांमध्ये यायचं आहे सुमितजी चिबडे खरोखरच संदेरी गावाचा बुलंद आवाज आणि बुलंद व्यक्ती यांचं ही खूपच आम्हाला सहकार्य करतात त्यांचं आगमन झालेलं आहे त्याचं आम्ही सरचं स्वागत करतो धन्यवाद वेळात वेळ काढून आल्याबद्दल धन्यवाद साहेब आम्ही संदेरी गाव अखिल संदेरी यांचा सुद्धा आम्ही सरचं स्वागत करतो आणि मला आताच माहिती पडलं की संदेरी अख्खा गाव सांभाळायचा म्हटलं ना तर आमचा गाव आणि संदेरी गाव म्हटलं ना तर खूपच आमंत्रण म्हणजे डिस्टन्स आहे आणि त्या गावचे सेक्रेटरी आहेत सुद्धा धन्यवाद करतो साहेब एवढा गाव सांभाळताय तुम्ही तर आणि आपल्या पोरांना सांभाळताय तर वेळात वेळ काढून आल्याबद्दल धन्यवाद साहेबांचं पुन्हा एकदा पुढच्या मॅचचा आपण त्यांच्याकडून टॉस का बॉसमध्ये आपण त्यांचं स्वागत करूया चला जाऊया मैदानावरती काय घडतंय काय बिघडतंय आणि मला वाटतं हा षटकार गेलाय पंच आणि हा षटकार येतोय आपल्याला पाहायला मिळतोय युट्यूबच्या लाईव्ह म्हणून खणखणीत षटकार
का चला जाऊया मैदानाकडे. पुढचा चेंडू पाहूया. गोलंदाज मार्क वरती आहे तो तुषार. हा बोल. चला धाव संख्या झाली आहे ती 29. 30 धावा बरोबर. आता माझे आमंत्रित मित्र करतायत मला. आणि पुढचा चेंडू पाहूया. आणि गगना चुंबी आपल्याला पाय मिळतोय. काय झेल होतोय काय घडतंय. आणि झेल धरणीला धान झालंय आणि जीवदान मिळतोय त्या फलंदाजाला. हॅलो. चला धाव संख्येत वाढ होते. 2 धावा मिळत आहेत त्या आदित्यला. धाव संख्येत वाढ होते. ते बोलतात जास्त येत आहे म्हणून मला लांब पकडला. 32 धावा. हॅलो हॅलो. या ठिकाणी संदेरी गावचे सुपुत्र श्री किरण अर्जुन आंबेकर यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. तरी आम्ही अखिल संदेरी आणि पूर्ण संदेरीकर यांच्या वतीने त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. चला आम्हाला वेळ तोल काढून दिल्याबद्दल धन्यवाद. चला जाऊया मैदानाकडे. पुढचा गोलंदाज येतो तो पवन. 7 पावलांचा रन पाहूया कुठल्या पद्धतीने हाताळतो. आणि हा पहिल्याच गोलंदाजीवरती पवनने उडवलाय तो 3 बघा काय गोलंदाजी केली. आणि पहिल्याच चेंडूवरती सफलता मिळवली ती पवनने आपल्या दाखवली ती हवा. पवन म्हणजे काय असं माहितीये का. हवा. आणि हवा दाखवली ती आपल्या संघासाठी. तो आहे तो रानवडी संघाचा गोलंदाज पवन. आणि बाद केले ते राजदीप याला. 2 फलंदाज खेळत होते. मला वाटतं आतापर्यंत त्यांची झाली होती 32चा टार्गेट झाला होता. दोन्ही पार्टनरशिपमध्ये 32 धावा केल्या होत्या. आणि त्यांची बाजू घडवायला आणि त्यांना दुबंदी करायला आला आहे तो पवन. पवन म्हणजे हवा. हवा असते ते हवा का झोका. आणि हा झोका दाखवला आहे तो पवननी. आणि पहिल्या चेंडूवर सफलता मिळाली ती पवनला. त्याची जागा सांभाळा येतोय तर समीर. पवन सुरेख असा गोलंदाज. पहिल्या चेंडूवर सफलता मिळाली त्याला. धाव संख्या रोखो ठेवली आहे त्याने आपल्या 32 धावांवरती. आणि हे पुढचा चेंडू त्याला पाहायला मिळतोय. खूप एसटीच्या जवळून बाहेरून जाणारा चेंडू. आणि एसएससी क्रमांक 22चा नियम आपल्याला मिळतोय. पंचांची कामगिरी पुरेपूर पार पडतात. एक अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपात. धाव संख्या होती आहे ती 33 धावा. यानंतर होणारा सामना आमशेत आणि राजापूर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस का बॉस मध्ये यायचे. आपले 11 खेळाडू घेऊन यायचे आहेत. हो सुरेख चेंडू पाहायला मिळाला. खूपच खरोखर चेंडू होता. पंच काय घडतंय काय बिघडतंय पाहूया. पंचांचा काय निर्णय येतोय. यानंतर होणारा सामना आमशेत आणि शिर वॉरियर्स राजापूर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आपले 11 खेळाडू घेऊन यायचे आहेत. कारण आम्हाला या हॉलिजनमध्येच पूर्ण फायनल खेळवायचे आहेत. तर लवकर आम्हाला सहकार्य करा. तर दोन्ही खेळाडूने आपले 11 खेळाडू टॉस का बॉस मध्ये आणायचे आहेत. काही निर्णय असेल ते आमचे सहकार्य करत जातील. जाऊया आपण मैदानाकडे. मैदानाची धाव संख्या होती आहे ती 33 धावा.
सुरेख असा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, पण एक छोटी धाव घेण्यात यश नाही आलं आणि गडी बाद होते ते बलदेववाडी संघाचा. धाव संख्या स्थिर होते, धाव संख्या होते 34. लॉस ऑफ टू विकेट अँड 34 रन्स. चला जाऊया मैदानावरती. गोलंदाज स्थिरावतो येतो पवन. पवन अशी आपल्या हवासारखी, पवन म्हणजे कसं माहिती का, हवा, आणि हव्यासारखी गोलंदाजी पाहायला मिळते. आणि चेंडू पंच डेट चेंडू. ओ सुरेख असा चेंडू होता, परंतु एक निर्धाव चेंडूची सांगता होते त्या पवनच्या रूपात. आणि आमचे अमित दादा दुर्गवले, वैभव डाकू, सुशांत साहेब यांचं खूप खूप आगमन होतंय. आणि धन्यवाद आपल्याला कॅमेरामध्ये पाहायला मिळतं. आणि मला वाटतं हा गडी बाद होतोय. जाऊ या मैदानाकडे आणि रुपेश दादा यांचं सुद्धा आगमन होतंय. चला जाऊया मैदानाकडे. गडी बाद होतोय, धाव संख्या स्थिर होते, धाव संख्या होते 34. गडी बाद होतोय, त्याची जागा सांभाळायला येतोय. बॉल किती झाले बॉल? एक बॉल बाकी आहे ना, किती? शेवटचा चेंडू शिल्लक आहे. गोलंदाज वरती पवन. पवन रोखून धरला येते आपल्या संघासाठी की 2 चेंडू 2. शेवटचा चेंडू आहे तो पाहूया कोणत्या पद्धतीने हाताळतोय पवन. आणि सुरेख असा चेंडू होता ऑफसाईडला टटोला चेंडू. पाहूया किती धावा मिळत आहेत. 1 धाव पूर्ण केली, दुसरा चेंडू धावतोय आणि 2 धावा पूर्ण. हे भाऊजा, अरे ह्याच्यात रस्ता दे ना, ह्याच्यात रस्ता दे थोडासा. तिसऱ्याला युट्यूबला दिसत का नाही रे? चला जाऊया मैदानाकडे. धाव संख्या होते किती झाली? 36 धावा. आणि सदस्य धावांचा डोंगर रचलाय ते रानावडे संघासाठी. पाहूया रानावडे संघ हे कितपत पेलतोय. धावांचा डोंगर रचलाय. आणि स्वस्तिक दादा आता मला दिसतात सकाळपासून कारण खराब अशी गोलंदाजी केली होती NSB बॉईज काढून स्वस्तिक दादा यांनी, पण त्यांनी सांभाळलं. ते शैलेश दादा मोरे ग्राउंडचे मालक आणि आमच्या NSB बॉईजचे संचालक त्यांनी सांभाळलं. दादाला खातं ठेव तिथं, ते साईडला ठेव. मी चला पंच लवकर लवकर सामना चालू करा. ठेव ना तिथं. अरे वरती ठेव ना. तिकीट टाकून ये. तिकीट टाकून ये. तिकीट टाकून ये. चला पंच लवकर लवकर सामना चालू करा. तिकीट खोला, पेट्रोल दाखवायचे. चला लवकर पंच सामना चालू करा. रणवडे आणि रणवडे संघाने लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. यानंतर होणारा सामना
हा बलदरवाडी नाही राजापूर राजापूर चला पंच सामना लवकर लवकर चालू करा. 37चा डोंगर रचलंय ते बलदेववाडी संघाने रानवडी संघाची आपल्याला काहीशी फलंदाजी गोलंदाजी पाहायला नाही मिळाली आहे. फलंदाजी पाहायला मिळते का पाहूया. रानवडी संघ हा नावाजलेला संघ आहे, तोही माणगाव तालुक्यामध्ये. यानंतर होणारा सामना आमशेत आणि राजापूर. आमशेत आणि राजापूर या दोन्ही संघाचे 11 खेळाडू आणि कर्णधार यांनी टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. आपल्या नाणेफेकीचा कॉल होणार आहे. राजापूर संघाने आपल्या नाणेफेकीसाठी यायचं आहे. पहिला चेंडू आणि होतय. पहिल्या चेंडूवरती मिळते सफलता आणि होतय कॅच ऑन तर मॅच ऑन आणि गडी बाद होतोय. पहिल्या चेंडूवरती सफलता मिळते. गोलंदाज आहे तो राजदीप. फलंदाज पाहायला मिळाली नाही राजदीपची, पण गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती सफलता मिळाली ती राजदीपला. चला पुढचा चेंडू पाहूया. गोलंदाज मार्क वरती. आमशेत आणि राजापूर या दोन्ही संघाच्या कर्णधाराने आमशेत आलेली आहे, तसंच राजापूर संघाने दोन्ही सीर वॉरियर्स राजापूर या दोन्ही संघाने आपले 11 खेळाडू घेऊन येतात. टॉस का बॉस मध्ये आपण जाऊया आणि सुरेख असा चेंडू पाहायला मिळाला. राजापूर संघाने आपले 11 खेळाडू घेऊन टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. यानंतर आपला टॉस उडणार आहे. पुढचा चेंडू हो सुरेख असा चेंडू होता, परंतु एक निर्धाव चेंडूची सांगता होते राजदीपची फलंदाजी पाहायला नाही, गोलंदाजी पाहायला मिळते. त्याने आपल्या 3 चेंडू मध्ये किती धावा खर्च केल्या तर एकच धाव खर्च केली आहे ती राजदीपनी. पाहूया पुढचा चेंडू राजदीप याचा. राजदीप 7-8 पावलांचा रन पण सामना करेल तो प्रणित याला. हो सुरेख चेंडू होता. पंच डेट चेंडू देत आहेत. चला राजापूर संघ लवकरात लवकर या, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, नाही पॅनल्टी लागेल. चला या लवकर राजापूर संघ, कारण माझ्याकडे वेळ खूप कमी आहे आणि हा आपल्याकडे निसर्गाने दिलेला हा माझ्याकडे एकमेव. आणि आपल्याला जाऊया मैदानावरती आणि आपल्या खळखळीत पाहायला मिळतोय एक उत्तुंग असा गणगणित षटकार. एक खणखणीत षटकार पाहायला मिळाला. कुणाच्या बॅट मधून तर प्रणितच्या बॅट मधून. प्रणितने खाता खोलले 6 धावांनी. संघाच्या खात्यामध्ये भर पडते ती 6 धावांची. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होती आहे 7 आणि कोण देतोय कुणाला साथ? प्रणित आणि सिद्धांत एकमेकाला साथ देत आहेत. 7 म्हणजे 7 रंगांची आणि 7 सुरांची आणि तशी 7 दोस्तींची आणि 7 मित्रांची आणि 7 मित्रांची. पाहूया तसेच 2 ही मित्र मैदानावरती गोलंदाज मार्कवरती दुश्मनच्या स्वरूपात. राजदीप 7-8 पावलांचा रन सामना करी. पुढचा चेंडू ऑफसाईडला टरला. काडपेच्या साह्याने पाहूया किती धावा मिळतात. एकच धावा. फिल्डर क्षेत्ररक्षण तैनात असल्यामुळे एकच धावा समाधान मागेल ते प्रणितला.
आणि धाव संख्या स्थिरावते 8. धाव संख्या होते 8. राजदीपने खर्च केल्या तर 8 धावा. आणि कोण लावतोय कुणाची वाट पाहूया. हा आहे समोर सिद्धांत. सुरेख असा चेंडू, एक निर्धाव चेंडूची सांगता होते आहे, पाहायला मिळते. एक निर्धाव चेंडू, सुरेख अशी गोलंदाज राजदीपने धरून ठेवलंय 8 वरती. पाहूया आमशेत आणि राजापूर, शूरवीर राजापूर. इथं लिहिलेलं राजापूरच लिहिलेलं आहे, दुसरा कुठं आहे तो घेऊन गेला. चला, दोन्ही संघाच्या 11 खेळाडूने टॉस का बास मध्ये यायचं आहे आणि दोन्ही संघाच्या कर्णधाराने सुद्धा यायचं आहे. राजापूर यांनी संघा आमच्यात आलेले आहे, तसं तर राजापूर या संघाने आपले 11 खेळाडू घेऊन यायचे आहे तिथे. शिर बॉईज राजापूर. राजापूर लिहिलेला आहे, दोन्ही ह्याच्यावर राजापूर लिहिलेलं. चला, नियम आपल्याला माहिती असेल. दोन्ही संघाच्या जर्सी पाहिजेत, आपल्या गावाचं नाव पाहिजेत. आणि हा पुढचा चेंडू पाहूया. आला स्लॉट मध्ये आणि पाठवतोय पार्किंग लॉट मध्ये. येतोय खणखणीचा षटकार. चला जाऊया पुढचा चेंडू. शिर वॉरियर्स आणि आमशेत, दोन्ही संघाचे 11 खेळाडू टॉस का बॉस मध्ये जायचं आहे. सुरेख असा चेंडू होता. फुलटा चेंडू होता, परंतु क्षेत्ररक्षण तैनात असल्यामुळे धावसंख्या झाली आहे ती 17. आता कोण बनतोय कुणावरती खतरा पाहूया. बलदेववाडी आणि रानावडे कोण बनतोय कुणावर खतरा. आणि चेंडू पाहूया किती धावा मिळत आहेत. आणि क्षेत्ररक्षण तैनात असल्यामुळे एक सुरेख असं धावसंख्या झाली 18. चला जाऊया मैदानावरती. गोलंदाज मार्क वरती आहे तो रानवडे आणि बलदेववाडी. गोलंदाज मार्क वरती येतोय तो समीर. गोलंदाज मार्क वरती येतोय समीर. पाहूया समीर आपली किती समीकरण दाखवतोय ते पाहूया. समीकरण इथे दाखवायलाच लागणार आहे की धाव संख्या झाली आहे ती 18.
पंचांचा एक अवांतर धावात नियम क्रमांक 22च्या रूपात आपल्याला पाहायला मिळतंय. एक वाईटच्या स्वरूपात धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते 19 धावा. चला पुढचा चेंडू समीर याचा पाहूया कोणत्या पद्धतीने हाताळतोय समीर. हो सुरेख असा चेंडू होता, काहीसा जवळून जाणार आणि त्रिफला उडवलेला आहे. पंचाने बघितलाय, सर्वांनी बघितलाय काय घडतंय आणि काय बिघडतंय आणि तेही आपल्याला मैदानावरती दिसलंय. तर दिसतंय ते त्रिफला उडवलेला दिसतंय आणि सुरेख अशी गोलंदाजी करतोय तर समीर रानवडे संघाकडून. आणि चला आपल्याकडे आता ऊन डोक्यावरती आलाय तो सूर्यप्रकाश. जर आपल्याला जशी खेळायची अनुभव आहे तशीच आपल्याला आपली ताकद असते, त्या ताकदीला आपल्याला काहीतरी पाहिजे. त्यासाठी पोटाला पण आपल्याला आधार दिला पाहिजे. त्यासाठी आपल्याला बाजूला दिलेले आहेत ते मॉन्टी दादा याने आपल्याला सोय करून ठेवलेली आहे. अंडा पाव, भुर्जी पाव काही असेल तर मॉन्टी दादा यांनी आपल्याला सोय करून ठेवलेली आहे. आणि जाऊया मैदानावरती. पुढचा चेंडू लेग साईडला टटवलाय, जातोय वन बाउन्स, येतोय चौकार, खणखणीत चौकार. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होती आहे 23 धावा. चला आम्हाला वेळात वेळ काढून दिल्याबद्दल खूप वेळ म्हणजे आहे ना महत्वाचा वेळ असतो. एक एक क्षण जसं एक आपण बोलतो ना एक मत. आणि पाहूया जाऊया मैदानावरती आणि पाहूया काय घडतंय. आणि हा सुरेख असा झेल आपल्याला टिपलेला आहे, पाहायला मिळाला, एक झटका लागतोय. चला आपण जाऊया टॉस का बॉस मध्ये. आपल्याला वेळात वेळ काढून आल्याबद्दल, आमचे सहकार्य आम्हाला केल्याबद्दल अमोलदादा शिर्के यांचं आगमन होत आहे. तर खणखणीत टाळ्या वाजवा. संदेरी संघाकडून आम्ही सहर्ष स्वागत करतो अमोलदादा शिर्के यांचं. की खूप वेळ महत्वाचा असतो मित्रांनो. वेळ म्हणजे काय माहिती आहे काय, काटावर काटा फिरत असतो. एक सेकंदा काटा म्हणजे काय माहिती आहे काय, 1 मिनिटाला 1 रुपया कमवू शकतो. तो वेळ म्हणजे महत्वाचं. वेळात वेळ काढून आल्याबद्दल आम्ही पाहुण्यांचा पुन्हा एकदा आम्ही आमंत्रित करतो अखिल संदेरीकडून. धन्यवाद पुन्हा त्यांचा. धन्यवाद धन्यवाद दादा, आम्हाला वेळात वेळ काढून आल्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं धन्यवाद करतो. चला जाऊया मैदानाकडे. काय एक आपल्याला सुवर्ण आपल्याला झेल पाहायला मिळाला. पुढचा चेंडू पाहूया. आणि एक सुरेख चेंडू होता आणि त्यांचा सत्कार करतील सागर दादा भावे. दादांचा सत्कार करतील सागर भावे. कॅमेरामॅन जरा आमच्याकडे फिरवायचा. कॅमेरामॅन जरा प्रेक्षणीय सामना आपल्या टॉस का बॉस मध्ये फिरवायचा आहे. आपल्याकडे खूप वेळाचा मोल काढून आल्याबद्दल धन्यवाद. साहेबांचा मी सत्कार करतो अखिल संदेरीकडून. आम्हाला वेळात वेळ काढून आल्याबद्दल धन्यवाद. चला जाऊया मैदानाकडे. पुढचा चेंडू पाहूया. हा फुलटा चेंडू होता पण दिशा दाखवली नाहीये. आणि काय घडतंय पंच. धावसंख्या वाढ होते. धावसंख्या होती आहे 23 धावा. पुढचा चेंडू आणि हा गगनचुंब आकाशाला भिडणारा. काय बोलतोय काय घडतंय. डाबरलाल येतोय. एक खणखणीत षटकार. 6 धावा. 7 धावा आणि भर पडते संघाची. संघाच्या खात्यात भर पडते. 6 धावांची धावसंख्या होती आहे. ओके ओके. चला यानंतर होणारा सामना अमशेत आणि राजापूर. आपल्याला एक सुवर्ण आवाज आपल्याला पाहायला मिळेल कॉमेंट्री बॉक्स मध्ये. सुमित दादा चिबडे यांचं सुरेख असं सकाळपासून आपल्याला आवाज